श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन वास्तू टिप्स घेऊन आलेली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका, कारण प्रत्येक वास्तू टिप्स ही महत्त्वाचीच ठरणारी आहे। बघा, आपल्या घरामध्ये सुख आणि समृद्धी नांदावी हे प्रत्येकाला वाटत असतं, तरीही कधी कधी दुःख आणि कधी कधी सुख हे आपल्या वाट्याला येतच असतं, कारण तो आपल्या कर्माचा भाग आहे। पण या व्यतिरिक्त एखाद्या कामासाठी आपण अतोनात मेहनत करत आहोत, खूप कष्ट करत आहोत, तरीही आपल्याला त्या कामात यश मिळत नाही किंवा तोंडाजवळ आलेला घास जर आपल्याकडून हिसकावला जात असेल तर त्याचं दुःख फार कठीण असतं। त्यामुळे ती वेळ आपल्यावर येऊ नये किंवा आतापर्यंत तशी वेळ येत असेल तर ती परिस्थिती आपण कशी बदलू शकतो हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा। आता वास्तू टिप्स सांगण्यापूर्वी एक गोष्ट सांगू इच्छिते की आपल्या घरामध्ये कुलदैवत आणि कुलदेवीची सेवा ही रोजच्या रोज घडलीच पाहिजे। मग त्यामध्ये तुम्ही मल्हार सप्तशती आणि दुर्गा सप्तशती याचा एक एक अध्याय का होईना तुम्ही वाचू शकतात। स्वामी चरित्र सारामृतचे 3 अध्याय तुम्ही रोजच्या रोज वाचू शकतात। तेवढाही वेळ नसेल तर एक अध्याय का होईना पण रोजच्या रोज वाचायचाच आहे। 11 माळा जप करणं शक्य असेल तर 11 माळा जप श्री स्वामी समर्थ किंवा 1 माळा जप श्री स्वामी समर्थ या मंत्राची करायचीच आहे। लक्ष्मी येण्याच्या वेळेस आपल्या घरामध्ये श्री सूक्तम, व्यंकटेश स्तोत्र याचं पठण हे झालंच पाहिजे। या गोष्टी जरी तुम्ही रोजच्या रोज करायला सुरुवात केली तरीही तुम्हाला फार मोठा आधार मिळतो, फार मोठ्या शक्तीचा तुमच्या डोक्यावर आशीर्वाद असतो। आता हे झालं नित्यसेवेच्या बाबतीत, पण वास्तू टिप्स आपल्याला कुठल्या फॉलो करायच्या तर बघा, सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या दोनही हातांचं दर्शन घ्यायचं आहे। दोनही हातांचं दर्शन घ्यायचं, दोन्ही हातांकडे बघून दिवस चांगला जावो यासाठी प्रार्थना करायची। त्यानंतर तुम्हाला कराग्रे वसते लक्ष्मी हा मंत्र माहीत असेल तो मंत्र म्हणायचा। त्यानंतर दोनही हात आपल्या चेहऱ्यावरून आणि डोक्यावरून फिरवायचा आणि मग पुढच्या कामांना लागायचं आहे। आता ही सवय खूप लहानपणापासून आपल्याला शिकवलेली होती, पण कालांतराने आपल्याला त्याचा विसर पडतो, म्हणून ही सवय आपल्याला रोजच्या रोज लावूनच घ्यायची आहे। त्यानंतर घरातून कामानिमित्त आपण जेव्हा बाहेर पडतो किंवा आपला पती जेव्हा बाहेर पडतो तेव्हा त्याच्या वरच्या खिशामध्ये थोडेसे सुट्टे पैसे ठेवायचे आहे। अगदी 5 रुपये 10 रुपये थोडे का होईना पैसे आपल्याला वरच्या खिशामध्ये हे ठेवायचेच आहे, कारण पैसा हा पैशाकडे खेचला जातो असं म्हटलं जातं, म्हणून हे काम तुम्हाला करायचंच आहे। त्यानंतर कुठल्याही महत्त्वाच्या कामासाठी किंवा बोलणी करण्यासाठी तुम्ही जात असाल तर घरातून तुळशीची 3 पानं खाऊन निघायचं आहे। बघा, हे केल्याने देखील तुमच्यासोबत सकारात्मकता नांदत असते आणि तुम्ही जे काही बोलणी करतात किंवा जे काही कार्य तुमच्या हातून घडतं त्यामध्ये आपोआप सकारात्मकता येते आणि ते कार्य पूर्ण होण्यासाठी मदत मिळते। या व्यतिरिक्त खूप महत्त्वाच्या कामाला जर तुम्ही जात असाल आणि तुम्हाला ते काम पूर्णच व्हावं असं वाटत असेल तर त्यावेळेस तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे। देवघरामध्ये ती सुपारी ठेवायची, त्या सुपारीची पूजा करायची। पूजा म्हणजे काय तर हळदी कुंकू अर्पण करायचं, अक्षता अर्पण करायच्या आणि त्यानंतर ही सुपारी आपल्या सोबत घेऊन जायची। आता हे बघा, या ठिकाणी सुपारीऐवजी नारळही सांगितलं जातं, पण एवढा मोठा नारळ आपण सोबत नाही बाळगू शकत, त्यामुळे सुपारी अगदी खिशात आपल्या आरामात बसते, त्यामुळे तुम्ही सुपारी ही ठेवू शकतात। आता ही सुपारी तुम्हाला किती दिवस ठेवायची तर जोपर्यंत तुमचं ते काम पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला ही सुपारी तुमच्या जवळच ठेवायची आहे। एकदा की तुमचं काम पूर्ण झालं की या सुपारीला घरी पुन्हा देवाऱ्यात ठेवायचं, पूजा करायची, काहीतरी दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा। त्यानंतर ही सुपारी गणपतीच्या मंदिरात नेऊन ठेवायची आहे। त्यानंतरची पुढची वास्तू टिप्स, आपली तिजोरी किंवा आपल्या कपाटाचं दार हे नेहमी उत्तरेकडे उघडेल अशाच पद्धतीने ठेवायचं आहे आणि आपल्या तिजोरीमध्ये कवडी तुम्ही ठेवू शकतात, श्रीयंत्र ठेवू शकतात, कुबेर यंत्र ठेवू शकतात किंवा पिवळ्या कपड्यामध्ये हळकुंड किंवा पिवळ्या कपड्यामध्ये थोडेसे पिवळे तांदूळ बांधून तुम्ही ठेवू शकतात। यापैकी तुम्हाला जे शक्य होणार आहे ते तुम्ही नक्कीच ठेवू शकतात। फक्त ह्या ज्या वस्तू आहे, कुबेर यंत्र, श्रीयंत्र, या ज्या गोष्टी तुम्ही ठेवतात त्या निदान कमीत कमी महिन्यातून एकदा का होईना काढायच्या आहे। त्याला अभिषेक घालायचा दुधाने, पाण्याने, पंचामृताने आणि त्याची पुन्हा एकदा पूजा करून पुन्हा त्या तिजोरी ठेवायच्या आहे। फक्त एकदा ठेवल्या की ठेवल्या असं करू नका, अशा पद्धतीने वरचेवर त्याची पूजा करत राहा, याचा देखील सकारात्मक अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही। त्यानंतर आपल्या उंबरठ्याची पूजा ही अधूनमधून झालीच पाहिजे। उंबरठ्याची पूजा खरं रोजच करायला हवी, पण प्रत्येकाला उंबरठ्यावर रोजच्या रोज हळदीचं लेपन करणं शक्य होत नाही, तर कमीत कमी गुरुवारी, शुक्रवारी, मंगळवारी या दिवसांना तरी तुम्ही उंबरठ्यावर हळदीचं लेपन करत जा। या व्यतिरिक्त हळदीच्या 2 उभ्या रेषा मारल्या तरीही चालतं, पण हे करणं खूप गरजेचं आहे, कारण हळद म्हटलं तर अतिशय प्रभावी असते। आपल्या घरात नकारात्मकता येऊ नये असं वाटत असेल तर नक्कीच तुम्ही हा उपाय करून बघा। त्यानंतर तुम्ही जेव्हा चपात्या करतात तेव्हा पहिली चपाती टाकण्या अगोदर आपल्या तव्यावर 2 ते 3 थेंब दुधाचे शिंपडायचे आहे आणि मग चपाती टाकायची आहे। याने काय होतं की आपल्या घरामध्ये आजार पण येत नाही। देवघरामध्ये जर तुटलेल्या, भंगलेल्या
मूर्ती असतील किंवा फोटो असतील किंवा जे आपले ग्रंथ असतात ना त्याचेही जर पानं फाटलेले असतील, तुम्ही जर वापरत नसाल तर त्याची विल्हेवाट तुम्हाला लावायची आहे. ते असंच देवघरामध्ये तुटलेलं फुटलेलं कधीही ठेवू नये, कारण त्याला एक प्रकारचा दोष लागत असतो आणि आपल्या घरामध्ये वास्तुदोष आपोआप निर्माण होतो आणि त्याचे नकारात्मक परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात. त्यामुळे घरात भंगलेल्या मूर्ती किंवा तुटलेले फुटलेले फोटो अजिबात ठेवू नका. ग्रंथ असतील तर ग्रंथाच्या बाबतीत देखील तीच काळजी आपल्याला घ्यायची आहे. घरामध्ये श्री सुक्तम, महालक्ष्मी अष्टकम, तारक मंत्र यांचं वाचन पठण हे झालंच पाहिजे. मग अशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस ह्या गोष्टींचं वाचन पठण करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला स्वतःला बसून म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या टीव्हीवर मोबाईलवर का होईना संध्याकाळच्या वेळेस आवर्जून हे मंत्र स्तोत्र लावत जा. घरामध्ये आपोआप पॉझिटिव्हिटी आल्यासारखं तुम्हाला जाणवू लागेल. त्यानंतर कर्जाची समस्या असेल किंवा आर्थिक अडचणी खूप जास्त प्रमाणात असतील तर दर सोमवारी तुम्हाला पंचमुखी गव्हाच्या पिठाचा दिवा बनवायचा आहे आणि महादेवाच्या मंदिरात जाऊन लावायचा आहे. आता महादेवाचं मंदिर तुमच्या घराजवळ असेल तर तुम्ही तिथे जाऊनच करा, पण नसेल तर मग तुमच्या घरी जरी अशा प्रकारचा दिवा लावला तरीही चालेल. दुसऱ्या दिवशी हा पंचमुखी पिठाचा दिवा एखाद्या झाडाखाली तुम्ही ठेवून येऊ शकतात. पुन्हा पुढच्या सोमवारी तुम्हाला अशाच पद्धतीचा हा उपाय करायचा आहे. तुम्ही करून बघा सातत्याने, निश्चितच तुमची कर्जाची समस्या सुटण्यासाठी मदत होईल, आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी मदत मिळेल. त्यानंतर दर शनिवारी हनुमानाच्या मंदिरात पंचमुखी दिवा लावायचा आहे. आता जसा पंचमुखी पिठाचा दिवा सांगितला तशाच पद्धतीचा दिवा तुम्हाला शनिवारच्या दिवशी हनुमानाच्या मंदिरात लावायचा आहे, पण ह्या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आहे. अशा पद्धतीचा तुम्ही हा दिवा लावून बघा. अनेक बाहेरील ज्या वाईट बाधा असतात त्यापासून मुक्तता मिळण्यासाठी, त्यासोबतच कर्जाची समस्या सुटण्यासाठी देखील ह्या उपायाने मदत मिळत असते. त्यानंतर आपण जेव्हा घरामध्ये दिवा प्रज्वलित करतो ना त्यामध्ये आवर्जून 2 लवंगा टाकायच्या आहे. बघा, रोज करणं शक्य नसेल तर कमीत कमी शुक्रवारी, मंगळवारी हे तुम्ही करत जा. सातत्याने जेव्हा तुम्ही हे करणार आहात तेव्हा लक्ष्मी मातेचा सदैव वास तुमच्या घरामध्ये राहणार आहे. लक्ष्मी मातेला लवंग ही अतिशय प्रिय आहे, त्यामुळे अधूनमधून आपल्या दिव्यामध्ये लवंग टाकायचे आहे. त्यासोबतच तुम्ही कापूर प्रज्वलित करतात त्या कापरामध्ये जरी तुम्ही लवंग टाकली आणि अशा पद्धतीचा धूप तुम्ही घरभर जर फिरवला तर त्याने नकारात्मकता तर दूर होतेच होते, पण लक्ष्मी मातेचं आगमन होण्यासाठी देखील मदत होत असते. अशाच पद्धतीचा एक तुपाचा दिवा तुम्हाला उंबरठ्यावर देखील प्रज्वलित करायचा आहे सकाळच्या वेळेस. अशा पद्धतीचा दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये देखील 1 ते 2 लवंग तुम्हाला टाकायचे आहे. बघा, हे तुम्ही एकादशीला करू शकतात, शुक्रवारच्या दिवशी करू शकतात किंवा जो विशेष दिवस असतो, सणवार असतो त्या दिवशी तर आवर्जून तुम्ही हा उपाय करायलाच हवा. निश्चितच तुम्हाला याचे सकारात्मक बदल दिसून येतील. तर स्वामी भक्त हो, छोट्या छोट्या गोष्टी होत्या, या प्रत्येक गोष्टीमध्ये विशेष असं महत्त्व आहे. ते केल्याने सकारात्मक बदल हे 100% दिसूनच येतात. फक्त ते दिसून येण्यासाठी आपल्याकडे असणारा संयम खूप गरजेचा आहे. आज केलं आणि उद्या लगेच आपल्याला रिझल्ट हवा असं करून चालत नाही. त्यामुळे थोडासा संयम ठेवा, मुख्य म्हणजे विश्वास ठेवा आणि सातत्य ठेवा. नक्कीच तुमच्या अनेक अडचणी सुटण्यासाठी हे छोटे छोटे उपायच तुम्हाला मदत करणार आहे. त्यासोबतच स्वामींची सेवा ही सदैव चालू राहू द्या. स्वामी महाराज आपल्यावर आलेलं संकट स्वतः दूर करत असतात. यावर जर तुमचा विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचेल. पुन्हा भेटूया नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.